नमस्कार मित्रांनो, मी आकाश वाघ आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज मित्रांनो आम्ही एका महादेवच्या मंदिरात जाणार आहोत, कारण ते महादेव मंदिर आम्ही सुद्धा पाहिलं नाही। ते नवीन ठिकाण आहे, ते मी तुम्हाला सर्व आपल्या ब्लॉगमध्ये दाखवून देणार आहे। आम्ही कुठं कुठं आज जाणार ते तुम्हाला दाखवून देणार आहे। तर बघा, इथे पायाची तयारी चालू आहे। पायल इकडे पाय हाय मन हाय। तर मित्रांनो, इथे मेकअप झालेला मग आता पहिलाच झालेला, कारण माणसाचा मेकअप कमी असतो, बायाचा जास्त असतो त्यामुळे तर आम्ही जाणार आहोत। आणि हा आमचा माझा बासा हे सुद्धा जाणार आहे, आणि आपली आई म्हणजे आजी सुद्धा आमच्या सोबत आहे। तर आम्ही जाणार आहे, म्हणजे बाया सुद्धा आहे, आम्ही आपेमध्ये जाणार आहे। तर आज आपण हा जो ब्लॉग आहे समोर कंटिन्यू करणार आहोत। तर मित्रांनो, हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आमचा असेच नवीन प्रकारे तुम्हाला ब्लॉग पाहायला मिळतील। आम्ही जे नवीन नवीन ब्लॉग करू ते सर्व तुम्हाला पाहायला मिळेल। चला तर मित्रांनो, आम्ही तयार झाल्यानंतर जेव्हा आपण ॲपेत बसू, तर ॲपेत बसल्यानंतर समोर जे ब्लॉक आहे ते आपण कंटिन्यू करून घेऊया। आम्ही आलो पळसकर सपकाळच्या आश्रमावर। हे बघा, या आश्रमाचा गेट आहे। इथून आम्ही आतमध्ये आल्यानंतर एक मोठा सभामंडप इथं आहे। सभामंडपाच्या पुढे एक मंदिर आहे, त्या मंदिराच्या मागे एक महादेवाचं मंदिर आणि काही बार आहे। तर बघा, इथे ही शाळा सुद्धा आहे आश्रमाची। इथे मी या ॲपेमध्ये आलो। या ॲपेमध्ये बसल्यानंतर आम्ही आलो इथे सोमनाथ बावल्यात। सोमनाथ बावल्यानंतर इथे महादेवाची पिंड आहे, ते महादेवाची पिंड मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा, इथे एक भोयर घर आहे, हे जागृत भोयर घर आहे। मी तुम्हाला झूम करून दाखवतो। या ठिकाणी भोयर घर आहे, तिथे कोणी जात नाही। तिथे आल्यानंतर आम्ही आलो इथे महादेवाच्या मंदिरामध्ये। महादेवाच्या मंदिरात मध्ये तुम्हाला मी सोमनाथ महाराजाचा जे फोटो आहे ते दाखवून देतो। फोटो म्हणजे आपले जे आहे ते हे बघा, परिसर एक नंबर आहे। इथे हा परिसर मला खूप आवडला। तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगू शकता। बघा, हे मोठं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये भोयर घर आहे थोडं, त्यामध्ये तुम्हाला एक महादेवाचं एक आपली जी पिंड आहे ते दिसेल। तर सोमनाथ महाराजाची पिंड एक नंबर आहे, त्याला आपले जे चेहरा आहे त्या सुद्धा तिला आहे। तर मित्रांनो, इथं आल्यानंतर आम्ही एक बघा, मी इकडून आलो तर इथे आम्ही नारळाचं तोरण बांधलं। ते तोरण बांधल्यानंतर बघा, इथे एक नंदी आहे, नंदीच्या खाली बघा थोडं भोयर घर आहे। इथे आजी आहे, तर आजी म्हणजे नारळाचं ते तोरण ते काढून राहिले। आणि इथे आतमध्ये आम्ही भोयर घरामध्ये गेलो तर बघा, इथे तुम्हाला महादेव इथे किती भारी तुम्हाला पाहायला मिळून जात आहे। बघा, ही सर्व महादेवाची पिंड मी तुम्हाला इथे दाखवून देतो। बघा, ही महादेवाची पिंड आहे। इथून बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे वरच्या साईडला एक दुर्गा मातेचं मंदिर पाहायला मिळेल। त्या दुर्गा मातेच्या मंदिर सुद्धा मी तुम्हाला एकदा दाखवून देतो। तर बघा, आपण महादेवच्या मंदिरातून बाहेर आलो की दुर्गा मातेचं मंदिर, ते दुर्गा मातेचं मंदिर आल्यानंतर इथून तुम्हाला हा वरती पाय म्हणून इथे तुम्हाला हा परिसर मी त्याला दाखवून देतो। बघा, की हा परिसर एकदम नंबर आहे। तर मित्रांनो, श्रावण सोमवारमध्ये ते भरपूर गर्दी राहते। तिथे तुम्हाला हे जे डोंगरामध्ये हे भाग आहे, तर ह्या डोंगरामध्ये भाग मी काही बघू शकत नाही, कारण इकडे थोडे वानेर आहे। तर बघा, किती वानेर म्हणजे माळे आहे, तुम्हाला मी ते दाखवून देतो। बघा, की इथे हा परिसर आहे, इथे एक झाड आहे, झाडानंतर बघा ही माकड इथे आहे। तर मी माकड झूम करून दाखवतो। तर बघा, ते कसं माझ्या अंगावर धावायला पाहू राहिलं। तिथून आल्यानंतर आम्ही आलो डायरेक्ट मर्दडीवर। तर मर्दडीवर दर्शन घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट तिथून आलो घरी। तर मग ब्लॉग